नमस्कार मित्रांनो, स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, स्व ओळख या सिरीजमधील आजचा 5वा भाग तुमच्यासमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आत्तापर्यंतच्या 4ही भागांमध्ये आपण विविध विषय पाहिले की ज्याद्वारे स्व ओळखीतून आपण आपल्या आयुष्यातील जे 4 पिलर्स आहेत महत्त्वाचे की हेल्थ, वेल्थ, रिलेशन्स आणि स्पिरिच्युअलिटी, या 4ही क्षेत्रांमध्ये या स्व ओळखीमुळे आपण आपल्यामध्येच एक ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो. जे आपल्याला साध्य करायचं आहे आणि ज्याच्यातून समाधान प्राप्त करायचं आहे ते आपण या स्व ओळखीतून प्राप्त करून घेऊ शकतो. अन्यथा बघा, आपण भरकटल्यासारखं, दिशाहीन असल्यासारखं जगाने दाखवून दिलेल्या वाटेवरतीच मार्गक्रमणा करत राहतो आणि मग असमाधानाशिवाय पदरी काहीच पडत नाही. आणि यासाठीच ही स्व ओळख ही सिरीज आपण चालू केलेली आहे. आणि आता यातील 5वा भाग आपला आहे तो म्हणजे स्व ओळखीतून स्व उद्देश जाणून घेणं आणि त्याद्वारे आपलं जीवन सुखमय बनवणं. या 4ही भागांची लिंक, त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ती जरूर पहा आणि त्यावरती जरूर अवलंब करा आणि त्याद्वारे आपलं जीवन स्वयंभू बनवण्याच्या दिशेने एक पाऊल जरूर टाका मित्रांनो. तर बघा, स्व उद्देश म्हणजे काय? तर आता इथे असं बऱ्याच जणांना जाणवू शकतं की मी यशस्वी आहे किंवा अमुक एक व्यक्ती यशस्वी आहे, तिच्याकडे घर आहे, गाडी आहे, चांगली नोकरी आहे आणि ज्या गोष्टींना जगमान्यता आहे, जे सुखाचे आपले मेजर्स आहेत ना, ते सगळे सपोज त्या व्यक्तीकडे आहेत, तर मग ती व्यक्ती सुखी आहे का? त्या व्यक्तीने तिच्या जीवनाचा उद्देश साध्य केला आहे का? असा जर प्रश्न असेल तर मग आणखीन एक प्रश्न इथे उपस्थित होतो आणि तो म्हणजे की आपण जे काही करतो आहोत त्यामधून आपल्याला आनंद मिळतोय का? एक अगदी छोटीशी टेस्ट आपल्याला करून बघता येईल की मी सकाळी उठल्यानंतर कामाच्या ओढीने मला एक मोटिवेशन प्राप्त होते का? त्या कामाच्या ओढीने मी अंथरुणातून उठते का? का परत माझ्या डोक्यात असा विचार येतो की अरे पुन्हा तेच रुटीन, तोच एकसुरीपणा, तेच सगळं काम आज पण करायचंय. अशी तुमची बॉडी लँग्वेज आहे का? वाव, आजचा दिवस सुंदर आहे आणि आज मला माझ्या या कामामध्ये आणखीन या गोष्टी करून बघायच्या आहेत, असा माइंडसेट तुमचा उठल्या उठल्या आहे. तर इथेच तुम्हाला एक सिक्रेट सापडतं आणि ते म्हणजे की तुमचा जीवनाचा उद्देश काय आहे आणि तो तुम्ही जगता का? हा जीवनाचा उद्देश म्हणजे ना एक प्रकारचं इंधन आहे की जे आपल्याला ड्राईव्ह करत असतं आपल्या ध्येयाकडे, आपल्या एका त्या मंजिलकडे. मग बघा, एक इथं उपमा दिली जाते की आता समजा एखादं जहाज आहे, त्याच्यामध्ये इंधन भरलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्या जहाजामध्ये आहेत, त्याचा कॅप्टन सुद्धा खूप केपेबल आहे, हुशार आहे. पण जर त्या जहाजाला दिशाच माहिती नसेल, त्याची मंजिल कुठं आहे, त्याला कुठं पोचायचंय हेच जर त्याला माहिती नसेल, तर ते जहाज त्या समुद्रामध्ये गोल गोल फिरत राहील. आपली सुद्धा अशीच अवस्था बऱ्याचदा होत राहते. कित्येक गोष्टी आपण करायच्या म्हणून करत राहतो आणि नंतर मग एक रिग्रेट मनात येतो. आणि मग बऱ्याच जणांना बोलताना तुम्ही ऐकलं असेल किंवा तुमच्याही मनात असं येत असेल की अरे सगळं काही आहे पण काहीतरी मिसिंग फॅक्टर माझ्या आयुष्यात आहे. मग हा मिसिंग फॅक्टर म्हणजे तुमचा स्वउद्देश तर नाहीये ना? हेच आजच्या या भागातून आपण आता अजून पुढे जाणून घेऊयात मित्रांनो. तर याच गोष्टीला, आपला उद्देश जाणून घेण्याच्या गोष्टीला जपानी संस्कृतीमध्ये इकिगाई असं म्हटलं जातं. इकिगाई हे बेस्ट सेलर बुक आहे आणि बऱ्याच जणांनी ते वाचलं पण असेल. आज आता आपण त्याच्यावरती नव्याने प्रकाश झोत टाकूयात. तर या इकिगाईचे 4 पिलर्स आहेत. पहिला प्रश्न हा विचारला जातो, तुमची आवड काय आहे? माझी आवड काय आहे? तर आता काही जणांना शिकवण्यामध्ये आनंद मिळत असेल, काही जणांना शेती करण्यात आनंद मिळत असेल, काही जणांना बागकाम करणं किंवा एखादं कला कौशल्याचं काम करणं किंवा काही जणांना कुकिंग करण्यातून आनंद मिळत असेल, आवड असेल त्याची. तर अशा विविध प्रकारच्या आवडी, आपले छंद आपण जोपासलेले असतात. तर हा पहिला प्रश्न आपल्याला
लिहून काढायचं आहे किंवा आपल्या मनाशी त्याचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे की माझी आवड कशात आहे. अशी कुठली गोष्ट आहे की जी मी देहभान हरपून करू शकते. ते गोष्ट करताना मला काळ वेळेचं सुद्धा भान राहत नाही, मला थकवा जाणवत नाही. अशी कोणती गोष्ट आहे? ही पहिली गोष्ट तुम्ही शोधून काढली आणि ती लिहिली की ती पहिल्या सर्कलमध्ये तुम्ही लिहू शकता, ते म्हणजे माझी आवड काय. मग आता दुसरं याच्यातलं सर्कल किंवा दुसरा याचा पिलर काय आहे की तुमचं कौशल्य कशात आहे. ठीक आहे, आता माझी आवड एखाद्या गोष्टीत आहे, एखाद्याची शेती करणं ही त्याची आवड आहे, पण त्या व्यक्तीला शेतीचं ज्ञानच जर नसेल तर ती व्यक्ती शेती करू शकत नाही किंवा बागकाम करू शकत नाही. किंवा एखाद्याला कुकिंग आवडतंय पण त्या कुकिंगसाठीचं कौशल्य जे आहे ते त्या व्यक्तीकडे नाही आहे. मग आपल्याला या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधायचा आहे की माझी आवड काय आहे आणि माझं कौशल्य काय आहे, माझी निपुणता काय आहे, त्या गोष्टीमध्ये ती निपुणता मी दाखवू शकते का, हे आपल्याला इथे शोधून काढायचं आहे. मग ती गोष्ट आपल्याला त्या कॉलममध्ये, त्या पिलरमध्ये, त्या सर्कलमध्ये लिहून काढता येईल. मग आता पुढचं सर्कल याच्यामध्ये काय आहे की जी गोष्ट, अशी कोणती गोष्ट आपल्याकडे आहे की ज्या गोष्टीची आपण समाजाला काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो, ज्या गोष्टीसाठी लोक आपल्याला पैसे देऊ शकतात, म्हणजेच जी गोष्ट आपण एक सर्व्हिस म्हणून दुसऱ्यांना देऊ शकतो किंवा ज्या गोष्टीसाठी लोक तुम्हाला मदत मागायला येऊ शकतात. मीन्स व्हॉट वर्ल्ड नीड्स. ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर आपल्या आतूनच आपल्याला अशा काही गोष्टी आपल्यातल्याच जाणवतील की जी गोष्ट मी करू शकते, एक प्रोफेशनली करू शकते, जगाला ती एक सर्व्हिस म्हणून देऊ शकते, ते माझं कॉन्ट्रीब्युशन बनतं. आणि आता चौथा पार्ट याच्यामध्ये काय येतो इकिगाईमध्ये की या चौथ्या पिलरमध्ये मग काय येतं की हे सगळं करताना तुमची मूल्य काय आहेत, व्हॉट आर युअर कोर व्हॅल्यूज. मग आता काही जणांना स्वातंत्र्य प्रिय असतं, काही जणांना सेवा देण्यामध्येच आनंद असतो, तर काही जणांना क्रिएटिव्हिटी आवडते, काही जणांना सुरक्षितता हवी असते की मी जे काम करत आहे त्यामध्ये मला सुरक्षितता पाहिजे, तरच मला त्याच्यातून आनंद मिळेल. किंवा काही जणांचं म्हणणं असतं की मी इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर आहे, मला स्वातंत्र्य का हवंय, मला माझ्या काम करण्यामध्ये पूर्णपणे जर स्वातंत्र्य मिळालं तर ते काम मी जास्त अधिकाधिक उत्कृष्टपणे करू शकतो. काहींना त्या कामामध्ये परफेक्शन हवं असतं, क्रिएटिव्हिटी हवं असते. मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की जी आपली मूल्य बनतात, जी आपल्याला हवी असतात किंवा ॲट द एंड ऑफ द डे आपण म्हणतो ना की त्या गोष्टीतून मला हे साध्य करायचं आहे. मग हे पण आपण याच्यामधून लिहून काढायचं आहे. मग आता या सगळ्या जेव्हा चारही सर्कलमध्ये किंवा या चारही पिलर्समध्ये या गोष्टी जेव्हा आपण लिहितो तेव्हा या सगळ्यांचा जो सेंट्रल पॉईंट आपल्याला मिळतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी जिथे एकत्र येऊन मिळतात तिथं आपल्याला सापडतो तो म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश. मग आता बघा, काही जणांना शिकवणं, पब्लिक स्पीकिंग किंवा नॉलेज शेअरिंग ही काही जणांना आवड आहे, त्यांच्यामध्ये समाधीटपणा आहे आणि त्यामुळे त्यांना भाषण करण्याची एक कला पण आहे, ते कौशल्य पण त्यांच्याकडे आहे. आणि जेव्हा अशा व्यक्ती जेव्हा भाषण करतात किंवा मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतात किंवा शिक्षक म्हणून काम करतात, तर अशा वेळेला लोक त्यांना पैसे द्यायला सुद्धा तयार होतात. म्हणजे ते सर्व्हिस म्हणून त्यांचं टीचिंग किंवा त्यांचं नॉलेज शेअरिंग जगाला देऊ शकतात. आणि त्यांचं जे व्हॅल्यूज आहेत ते म्हणजे या सगळ्यातून मला आनंद मिळतो किंवा हे सेवाभावी वृत्तीने सुद्धा मी करत आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीला हा उद्देश सापडतो की हो, मी ह्या गोष्टींमधून आनंदी होत आहे आणि मला समाधान मिळत आहे, तेव्हा अशा प्रकारे ही एकिगाई आपल्याला काय मदत करते तर आपला स्व उद्देश शोधण्यात मदत करते की ज्याच्यामधून आपण आपल्या जीवनातल्या या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ठेवू शकतो की माझी आवडही मी जोपासत आहे, माझी जी आवड आहे ती मी विकसित करते, मी अपलिफ्ट होते, मी लर्न करते नवीन नवीन स्किल्स त्याच्यामध्ये. जसं की मला शिकण्याची जर आवड असेल, शिकवण्याची जर आवड असेल तर त्यामध्ये आणखीन नवीन लेटेस्ट काय टेक्नॉलॉजी आहे, AI मधून मी काय करू शकते, माझं कौशल्य कसं वाढवू शकते, हे जर मी बघत असेल. त्याचबरोबर याच्या जोडीला जर का मी याच्याच जोडीला जर मी एखादा बिझनेस सुरू करत आहे का की ज्याच्यातून मी काही कॉन्ट्रीब्युशन जगाला देऊ शकते, हा पण विचार होतोय. एक सेवा करायची, माझं चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे आणि सगळ्यांना मोटिवेट करायचं आहे.
हा सगळा पार्ट एकत्र येऊन तुमचं इकिगाई बनतं. आणि यामध्ये बघा मित्रांनो, की तुम्हाला फक्त यशच मिळत नाही, तर यशाच्या जोडीने तुम्हाला समाधान प्राप्त होतं. आणि जेव्हा तुम्ही तुमचा उद्देश शोधून काढून त्या उद्देशाला अनुसरून जगायला शिकता, त्यावेळेला बघा तुमच्या आयुष्यामध्ये समाधान प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो आणि अधिकाधिक काम करण्याची तुमची उर्मी वाढते. आणि मग ते यश, ते समाधान केवळ तुमचा व्यवसाय बनत नाही, तुमची आवड बनून राहत नाही, तुमची व्हॅल्यूज बनून राहत नाहीत, तर ती तुमची ऊर्जा बनते. अशा प्रकारे तुम्ही ऊर्जावान बनता आणि तुमच्या अस्तित्वाचा शोधच तुम्हाला इथे लागून जातो. आता महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये काय बघायचा आहे, तर उद्देश आपल्याला कळला किंवा आपण ओळख करून घेतली, पण ती ओळख कशासाठी करायची किंवा ते ओळखीचा वापर कुठे करायचा, तर त्याच्यासाठी हा उद्देश आपण शोधायचा. आणि मग उद्देश शोधल्यानंतर आपण स्मार्ट गोल्स आपल्यासाठी सेट जर केले, तर आपली प्रगती ही आणखीन चांगली होणार आहे. तर स्मार्ट गोल्स कसे वापरायचेत आपल्या प्रगतीसाठी? तर स्मार्ट गोल्स म्हणजे स्पेसिफिक आपलं गोल किंवा आपलं जे उद्दिष्ट आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे. की मला यश हवंय, मला प्रगती करायची आहे, हे खूप एक जनरलाइज्ड स्टेटमेंट झालं. पण येत्या 6 महिन्यामध्ये मी माझा कोर्स लॉन्च करणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये मला हा बिझनेस सुरू करायचा आहे. हे झाले तुमचे स्पेसिफिक गोल्स किंवा ही तुमची उद्दिष्ट झाली की ज्यांना तुम्ही स्पेसिफिक बनवलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला दिशा प्राप्त होते. आता हे गोल तुमचं मेजरेबल पण पाहिजे. एम फॉर मेजरेबल स्मार्टमधलं हे. तर तुम्ही मेजर कसं करणार आहे, तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक कसा करणार आहे, मॉनिटर कसा करणार आहे, की ज्या योगे तुम्ही योग्य स्पीड ठेवून, योग्य पेस ठेवून तुम्ही पुढे जात राहाल. एक उद्दिष्ट, एक माइलस्टोन्स तुम्ही कसे ठरवणार आहात, हे अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे ध्येय आहे, तुमचं उद्दिष्ट जे आहे ते मेजरेबल पाहिजे. त्यानंतर आपल्याला अवास्तव कल्पना ठेवून चालायचं नाहीये, तर आपल्याला अचिवेबल गोल्स किंवा आपलं जे उद्दिष्ट आहे ते अचिवेबल पण पाहिजे. आपण कशा प्रकारे त्याला मेजर करू, कसे माइलस्टोन्स ठेवू आणि एक माइलस्टोन्स पार करत कसं पुढे जाऊ, हा प्लॅन आपल्याकडे असला पाहिजे. तर ते उद्दिष्ट साध्य होण्यामध्ये आपल्याला मदत होते. अजून एक याच्यामध्ये स्मार्टमध्ये पुढे काय येतं, तर टी इज फॉर टाइम बाउंड. तर जे काही आता आपण हे सगळं उद्दिष्ट बनवलंय, जे शोधलंय, जे स्पेसिफिक केलंय, मेजरेबल केलंय, अचिवेबल केलंय, त्याला आता टाइम बाउंड पण करायचंय. कारण आपल्या मेंदूला जेव्हा आपण काही डेडलाईन देतो, त्यावेळेला आपला मेंदू ती गोष्ट अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी तयार होतो. त्यामुळे जे काही आपलं उद्दिष्ट आहे त्याला काहीतरी कालमर्यादा निश्चित करून आपण ते साध्य करायचं आहे. आपल्यासाठीच काही अशा या डेडलाईन्स आपण ठेवायच्या आहेत. त्याचा स्ट्रेस न घेता त्या डेडलाईन्ससुद्धा आपण योग्य पद्धतीने सेट करायचे आहेत. तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, इकिगाई हे टूल वापरून आणि स्मार्ट टूल वापरून आपण आपला उद्देश शोधू शकतो आणि त्या उद्देशापर्यंत पोचण्यासाठीची पावलं जरूर उचलू शकतो. मग आता इथे सगळ्यांनी आज आपण जर हा एक्सरसाइज केला की इकिगाई वापरून माझा जगण्याचा उद्देश काय आहे हे शोधून जर काढलं, तर बघा मित्रांनो, आपल्या जीवनातील अनेक समस्या याच्यातून सॉल्व्ह होणार आहेत. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना, की अरे मला खूप बोर होतंय, माझ्या कामात माझं मन लागत नाहीये किंवा मला कामाचा खूप स्ट्रेस येतोय, डिप्रेशन येतंय, अँझायटी येते. या सगळ्यांवरचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे ओळखीतून स्वविकास. आणि हा स्वविकास साध्य करायचा असेल तर आपल्याला उद्देश शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत निकडीचं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या या ओळख सिरीजमध्ये आपण हे 5 भाग बघितले की ज्याच्यामध्ये आपण ओळख करून घेऊन आपले मुखवटे उतरवून कसं जगायचं ते शिकलो. आपल्या भावनांवरती आपलं नियंत्रण कसं आणायचं, आपली भावनिक प्रगल्भता, आपला इक्यू कसा वाढवायचा ते शिकलो. त्याचबरोबर आपण आपल्या मागच्या भागामध्ये आपल्या ज्या मर्यादित विचार आहेत, आपले बिलीफ सिस्टम जे आहे की जी लिमिटिंग बिलीफ सिस्टम आहे ती कशी ब्रेक करायची तेही आपण शिकलो. आणि आज आपण चर्चा केली की आपल्या जीवनाचा उद्देश कसा ओळखायचा आणि उद्देश ओळखल्यानंतर त्याला स्मार्ट ध्येय कसं बनवायचं. तर मला खात्री आहे मित्रांनो,
या सगळ्या 5ही भागांच्या एक्सरसाइजेसमधून आपण एक अर्थपूर्ण, संपूर्ण, समाधानी असं जीवन जगण्यासाठी एक पाऊल नक्कीच उचलणार आहोत. स्वयंभू होण्याच्या दिशेने आपण नक्कीच अग्रेसर होणार आहोत. स्वयंभू बनणं म्हणजे आपला प्रकाश आपणच शोधणं आणि त्या आपल्याच प्रकाशाच्या वाटेवरती आपणच चालणं. दुसऱ्यांच्या प्रकाशावरती अवलंबून न राहता आपला प्रकाश आपणच होणं म्हणजेच अप्पो दीपो भव असंही याला म्हटलं जातं. हेच आपल्याला साध्य करायचं आहे मित्रांनो. दुसऱ्यांच्या सावलीत राहण्यापेक्षा आपण स्वतःचं अस्तित्व शोधून आपलं अस्तित्व निर्माण करणं म्हणजेच खरं तर स्वयंभू बनणं. आणि त्या दिशेने ही सिरीज तुम्हाला नक्कीच एक सुंदर मार्ग दाखवेल अशी मला खात्री आहे. तेव्हा या 5ही भागांमध्ये तुम्ही सोबत राहिलात, या भागांना भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला या 5ही भागांमधला सगळ्यात जास्त कोणता भाग आवडला, कुठल्या विषयाशी तुम्ही जास्त रिलेट करू शकला ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला, त्याला उत्तर द्यायला मला मनापासून आनंद होईल. तेव्हा मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, कारण ह्या सिरीज नंतर असेच आणखीन काही विषय आणि आणखीन नवीन सिरीज घेऊन आपण येणार आहोत की ज्याद्वारे आपण स्वयंभू बनणार आहोत आणि इतरांनाही स्वयंभू बनण्यासाठी प्रेरित करणार आहोत. तेव्हा ही व्हिडिओज, ही सिरीज तुमच्या प्रियजनांमध्ये जरूर शेअर करा आणि त्यांच्या जीवनात एक प्रकाश बनण्याचा नक्कीच प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.